मुलांनो, तुम्हाला साधा गुणाकार कसा करायचा हे माहीत आहे. 5 गुणिले 3 बरोबर 15. 3 गुणिले 4 बरोबर 12. 12 गुणिले 3 बरोबर 36. आता या गुणाकाराकडे पहा. या गुणाकारात तुम्हाला कोणता नमुना दिसला? होय, नमुना हा आहे की त्या संख्येने त्याच संख्येला गुणले आहे. अशा प्रकारचा गुणाकार थोडक्यात लिहिता येतो. जसे 4 गुणिले 4 बरोबर 4 चा वर्ग. 13 गुणिले 13 बरोबर 13 चा वर्ग. याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की 7 गुणिले 7 बरोबर 49. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की 7 गुणिले 7 बरोबर 7 चा वर्ग. म्हणून 7 चा वर्ग बरोबर 49. आता आपण दुसरे उदाहरण घेऊ. 15 चा वर्ग कसा लिहितात? होय, 15 चा वर्ग आणि 15 चा वर्ग म्हणजे 15 गुणिले 15. म्हणून 15 चा वर्ग बरोबर 225. उदाहरणातील सर्व संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. एखाद्या नैसर्गिक संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार त्या संख्येचा वर्ग असतो. आपल्याला नैसर्गिक संख्यांव्यतिरिक्त आणखीही संख्या माहिती आहेत. या पूर्णांक संख्या आहेत त्या एकतर धन, ऋण किंवा शून्य असतात. येथे परिमेय संख्या सुद्धा आहेत, जसे 8/11 वजा 7/13. आता आपण अशा काही संख्यांचे वर्ग करूया. या नमुन्यात तुम्ही संख्या आणि त्यांच्या वर्गासंबंधी काय पाहिले? 3, 27 आणि 8/11 या धनसंख्या आहेत. त्यांचे वर्ग सुद्धा धनसंख्या आहेत. वजा 3, वजा 27 आणि वजा 8/11 या ऋणसंख्या आहेत, पण त्यांचे वर्ग धनसंख्या आहेत. आता आपण वेगळे उदाहरण पाहू. तुम्ही अंदाज करू शकता का की 4.3 चा वर्ग किती असेल? 4.3 हा दशांश अपूर्णांक आहे. तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतात ते माहीत आहे. 4.3 बरोबर 18.49. म्हणून 4.3 चा वर्ग बरोबर 18.49. आता आपण असेच एक उदाहरण पाहू. 0.18 चा वर्ग किती? 0.18 गुणिले 0.18 बरोबर 0.00324. म्हणून 0.18 चा वर्ग बरोबर 0.0324. आता या संख्यांचे निरीक्षण करा. 128, 12.8, 0.128. येथे साधारणपणे तुमच्या काय लक्षात येतंय? आपण पाहिले की अंक तेच आहेत, त्यांचा क्रम तोच आहे, पण दशांश चिन्हाचे स्थान बदललेले आहे. आपण या संख्यांचे वर्ग करूया. 128 चा वर्ग बरोबर 16,384. 12.8 चा वर्ग बरोबर 163.84. लक्षात घ्या की वर्ग केलेल्या संख्यात अंक तेच असून त्यांचा क्रम तोच आहे, पण दशांश चिन्हाचे स्थान बदललेले आहे. जर या संख्या ऋण असतील तर काय होईल ते पाहू. आपल्याला असे दिसते की ऋण संख्येचा वर्ग धनसंख्या असते, फक्त दशांश चिन्हाचे स्थान बदललेले आहे. आता आपण उदाहरण संग्रह 2 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1.
0.09 0.09चा वर्ग करण्यासाठी आपण त्याचा 2 वेळा गुणाकार करू. म्हणजे 0.09 गुणिले 0.09. 9 गुणिले 9 बरोबर 81. येथे दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, म्हणून गुणाकारात 4 अंक येतील. म्हणून उत्तर बरोबर 0.0081. आता आपण दुसरे उदाहरण सोडवू. 1 वजा 0.002. आपण वजा 0.002 चा 2 वेळा गुणाकार करू. 0.002 गुणिले 0.002. दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, म्हणून गुणाकारात दशांश चिन्हानंतर 6 अंक असतील. आणि आपल्याला माहिती आहे 2 ऋण संख्यांचा गुणाकार धनसंख्या असतो. म्हणून उत्तर आहे 0.000004 वजा 0.002 चा वर्ग बरोबर 0.000004. आता आपण तिसरे उदाहरण सोडवू. उदाहरण संग्रह 2 3 1.23. आपण 1.23 चा वर्ग करण्यासाठी 2 वेळा गुणाकार करू. आपल्याला उत्तर मिळाले 1.5129. येथे दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत. त्याच्या वर्गात दशांश चिन्हानंतर 4 अंक असतील. म्हणून 1.23 चा वर्ग बरोबर 1.5129. आता आपण उदाहरण संग्रह 2 मधील चौथे उदाहरण सोडवू. 4 9.5. आपण 9.5 चा वर्ग करण्यासाठी गुणाकार करू. आपल्याला मिळाले 90.25. येथे दशांश चिन्ह नंतर 1 अंक आहे, म्हणून त्याच्या वर्गात दशांश चिन्हानंतर 2 अंक असतील. म्हणून 9.5 चा वर्ग बरोबर 90.25. आता आपण उदाहरण संग्रह 2 मधील 5वे उदाहरण सोडवू. 5 वजा 2.16. आपण वजा 2.16 चा वर्ग करण्यासाठी गुणाकार करू. आपल्याला मिळाले 4.6656. येथे दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, म्हणून त्याच्या वर्गात दशांश चिन्हानंतर 4 अंक असतील. आणि आपल्याला माहित आहे की 2 ऋण संख्यांचा गुणाकार धनसंख्या असतो. म्हणून वजा 2.16 चा वर्ग बरोबर 4.6656. आता आपण उदाहरण संग्रह 2 मधील 6वे उदाहरण सोडवू. 6 वजा 9.1. आता आपण वजा 9.1 चा वर्ग करण्यासाठी 9.1 चा गुणाकार करू. आपल्याला मिळाले 82.81. येथे दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे, म्हणून त्याच्या वर्गात दशांश चिन्हानंतर 2 अंक असतील. आणि आपल्याला माहित आहे 2 ऋण संख्यांचा गुणाकार धनसंख्या असतो. म्हणून वजा 9.1 चा वर्ग बरोबर 82.81. आता आपण उदाहरण संग्रह 2 मधील प्रश्न 2 सोडू. प्रश्न 2 जर 85 चा वर्ग बरोबर 7,225 तर खालील किमती लिहा. 1
8.5चा वर्ग किती? आपल्याला 85चा वर्ग माहीत आहे. 85 म्हणजेच 85.0चा वर्ग. 8.5 मध्ये दशांश चिन्ह एक अंक डावीकडे सरकले आहे. म्हणजे दशांश चिन्हानंतर एक अंक आहे. 85च्या वर्गची किंमत दिली आहे 7225, जी 7225.0 समान आहे. म्हणून 8.5चा वर्ग करताना वर्गामध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक असतील. आपल्याला दशांश चिन्ह 2 अंक डावीकडे आणावे लागेल. म्हणजे उत्तर मिळेल 72.25. म्हणून 8.5चा वर्ग ची किंमत 72.25. 2. 0.85चा वर्ग. आपल्याला 85चा वर्गची किंमत माहीत आहे. 85 म्हणजे 85.0. 0.85 मध्ये आपण दशांश चिन्ह 2 अंक मागे सरकवू. म्हणजे दशांश चिन्ह नंतर आता 2 अंक आहेत. 85च्या वर्गाची किंमत दिली आहे 7225, जी 7225.0 समान आहे. म्हणून 0.85च्या वर्गमध्ये दशांश चिन्हानंतर 4 अंक येतील. आपल्याला 4 घरे डावीकडे दशांश चिन्ह सरकवावे लागेल आणि आपल्याला उत्तर मिळेल 0.7225. म्हणून 0.85च्या वर्गाची किंमत बरोबर 0.7225. 3. 0.085चा वर्ग. आपल्याला 85चा वर्गची किंमत माहिती आहे. 85 म्हणजेच 85.0. 0.085 मध्ये दशांश चिन्ह 3 घरे डावीकडे सरकवून ठेवले म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 अंक आले. 85च्या वर्गाची किंमत ही 7225 बरोबर 7225.0. म्हणून 0.085च्या वर्गामध्ये दशांश चिन्हानंतर 6 अंक असतील. आपल्याला 6 घरे डावीकडे दशांश चिन्ह सरकवावे लागेल. पण आपल्याकडे फक्त 4 अंक आहेत. दशांश चिन्हानंतर आपल्याला आणखी 2 अंकांची गरज आहे. म्हणून आपण संख्येच्या डावीकडे 2 शून्य ठेवावे आणि आपल्याला उत्तर मिळेल 0.0007225. म्हणून 0.085चा वर्ग बरोबर 0.0072225. आपण वर्ग म्हणजे काय ते शिकला आहात. उदाहरण म्हणून 5चा वर्ग बरोबर 25 किंवा दुसऱ्या भाषेत 25 हा 5चा वर्ग आहे. याचाच अर्थ 5 हे 25चे वर्गमूळ आहे. चिन्हाचा उपयोग करून ते 25चे वर्गमूळ असे लिहितात. अवयव पद्धतीने वर्गमूळ काढण्यासाठी दिलेल्या संख्येचे अवयव पाडतात. आपण एक उदाहरण पाहू. 324चे वर्गमूळ काढा. 324चे मूळ अवयव पाडू. 324ला 4ने भाग जातो. म्हणून पहिला अवयव 4 आणि दुसरा 81. आता आपण 4 आणि 81चे अवयव पाडू. 4 म्हणजे 2 गुणिले 2. 81 म्हणजे 9 गुणिले 9. 9 म्हणजे 3 गुणिले 3. म्हणून 324चे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. आता आपण
समान मूळ अवयवांच्या जोड्या लावू. आता प्रत्येक जोडीतील एक अवयव घ्या. 2 गुणिले 3 गुणिले 3 याचा गुणाकार 18 आहे. म्हणून 324 चे वर्गमूळ 18. आता आपण परिमेय संख्येचे वर्गमूळ कसे काढायचे ते शिकू. 4/25 चे वर्गमूळ काढा. येथे अंश 4 आणि छेद 25 आहे. हे पूर्ण वर्ग आहे, आपल्याला माहिती आहे. 4 चे वर्गमूळ 2 आहे आणि 25 चे वर्गमूळ 5 आहे. म्हणून 4/25 चे वर्गमूळ बरोबर 2/5. परिमेय संख्येचे वर्गमूळ काढण्यासाठी तिचा अंश आणि छेद पूर्ण वर्ग संख्या असल्या पाहिजे. म्हणजे अंशाचे वर्गमूळ अंशात लिहा व छेदाचे वर्गमूळ छेदात लिहा. आता आपण उदाहरण संग्रह 3 सोडवू. प्रश्न 1. वर्गमूळ काढा. 1. 1936 छेद 40,401. प्रथम आपण अंश 1936 चे वर्गमूळ काढू. आपण 1936 चे अवयव पाडू. 1936 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 11 गुणिले 11. प्रत्येक जोडीतून एक अवयव घेऊ. 1936 चे वर्गमूळ बरोबर 44. आता आपण 40,401 चे अवयव पाडू. 40,401 चे मूळ अवयव आहेत 3 गुणिले 3 गुणिले 67 गुणिले 67. प्रत्येक जोडीतून एक अवयव घेऊन आपल्याला 40,401 चे वर्गमूळ मिळाले 201. म्हणून 1936 छेद 40,401 चे वर्गमूळ आले 44 छेद 201. 2.7 छेद 9. मुलांनो, आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकाचे रूप देऊ. 9 गुणिले 2 अधिक 7 छेद 9 आपल्याला मिळाले 25 छेद 9. आता आपल्याला 25 आणि 9 चे वर्गमूळ काढायचे आहे. 25 हा 5 चा वर्ग आणि 9 हा 3 चा वर्ग आहे. म्हणून 25 छेद 9 चे वर्गमूळ 5 छेद 3. 63,504. 63,504 ही मोठी संख्या आहे. म्हणून आपण त्या संख्येचे प्रथम मूळ अवयव पाडू. अवयव आहेत 2 गुणिले 31,752. 2 गुणिले 2 गुणिले 15,876 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7,978 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3,969 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1,323 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 441 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 21 गुणिले 21. आपण आता अवयवाच्या जोड्याखाली रेषा मारल्या. आता प्रत्येक जोडीतील एक मूळ अवयव घेऊन त्यांच्या गुणाकाराने वर्गमूळ काढू. आपल्याला उत्तर मिळाले 252. म्हणून 63,504 चे वर्गमूळ 252. 4. 2025 छेद 100. 2025 ही मोठी संख्या आहे. आपण तिचे मूळ अवयव पाडू. अवयव आहे 9 गुणिले 5 गुणिले 9 गुणिले 5. आता आपण अवयवांच्या जोड्या बाजूला दाखवल्याप्रमाणे लावू. आता प्रत्येक जोडीतून एक अवयव घेऊन गुणाकार करा. आपल्याला वर्गमूळ मिळेल. आपल्याला उत्तर मिळाले 45. 2025 चे वर्गमूळ आहे 45. आपल्याला 100 चे वर्गमूळ माहित आहे, ते 10 आहे. म्हणून 2025 छेद 100 चे वर्गमूळ बरोबर 45 छेद 10. 5.
100/121 अंश आणि छेदातील संख्या या पूर्ण वर्ग संख्या आहेत. 100चे वर्गमूळ 10 आणि 121चे वर्गमूळ 11, म्हणून 100/121चे वर्गमूळ 10/11 आहे. आपण असे पाहिले की दिलेली संख्या फार मोठी असेल तर तिचे वर्गमूळ आपण अवयव पद्धतीने काढतो. पण अवयव पद्धतीपेक्षा वर्गमूळ काढण्यासाठी सोपी पद्धत आहे भागाकार पद्धत. आपण एक उदाहरण घेऊन या पद्धतीचा अभ्यास करू. भागाकाराची क्रिया करण्यापूर्वी दिलेल्या संख्येचे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्यासाठी गट कसे पाडतात ते पाहू. आता आपण उदाहरण संग्रह 4 सोडवू. प्रश्न 1. भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढण्यासाठी प्रत्येक संख्येतील अंकाचे योग्य गट पाडा. 1. 1764. योग्य गट पाडण्यासाठी आपण एकक स्थानाच्या अंकापासून सुरुवात करूया. तो आहे 4. आपण प्रत्येक जोडीच्या डोक्यावर आडवी रेघ मारू. अशा प्रकारे आपण 2 गट केले आहेत. एक आहे 64 आणि दुसरा आहे 17. हे आहेत 1764 चे गट. 2. 99,225. आपण गट पाडण्यासाठी एकक स्थानाच्या अंकापासून सुरुवात करू आणि तो 5 आहे. आपण जोड्यावर आडवी रेघ मारू. पहिली जोडी आहे 25, म्हणून आपण 25 वर आडवी रेघ मारू. आपण दुसरी जोडी 92 वर आडवी रेघ मारू. आता आपण डावीकडे जाऊ. तिथे फक्त 9 हा एकच अंक आहे. पहिल्या गटात फक्त एकच अंक आहे. आपण या गटातील एकाच अंकावर आडवी रेघ मारू. 3. 18,225. अंकांच्या जोड्या लावण्यासाठी आपण एकक स्थानापासून सुरुवात करू. शेवटचा अंक 5 आहे. आपण 25 वर आडवी रेघ मारू. आता आपण पुढे डावीकडे सरकू. आपण दुसरी जोडी 82 वर आडवी रेघ मारू. आणखी डावीकडे सरकू. येथे फक्त एकच अंक आहे, म्हणून तो 1 आपण या गटात एकच अंक ठेवून त्यावर आडवी रेघ मारू. पूर्ण वर्ग संख्येचे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. मोठ्या संख्येचे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे सोयीचे ठरते. आता आपण ती पद्धत शिकूया. आता आपण एक उदाहरण अभ्यासू. उदाहरण 1. 9409 या संख्येचे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढा. 9409 चे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्यासाठी ती संख्या लिहून तिच्या डोक्यावर डावीकडून गटांच्या खुणा करू. एकक स्थानापासून सुरुवात करून अंकांच्या जोड्यावर आडवी रेघ काढा. डावीकडची जोडी 94 प्रथम विचारात घ्या. 94 ला जवळची अशी पूर्ण वर्ग संख्या शोधा जी 94 पेक्षा लहान आहे. होय, 81 ही अशी पूर्ण वर्ग संख्या आहे की जी 94 ला जवळची आहे आणि 94 पेक्षा लहान आहे. 81 चे वर्गमूळ 9 आहे. 9 हे रेषेच्या वर आणि डावीकडे लिहा. 9 चा वर्ग 81 हा 94 च्या खाली लिहा. 94 मधून 81 वजा करा. बाकी 13 उरते. डावीकडील 9 मध्ये तोच नंबर 9 मिळवा. त्याची बेरीज 18 लिहा. त्या बाकी नंतर 9 चा गट लिहा. आपल्याला संख्या मिळाली 1309. 18 नंतरचा अंक शोधण्यासाठी 1309 मधील 130 या पहिल्या संख्येला 18 ने 7 चा भाग जातो. आता 187 आणि 7 याचा गुणाकार करा. तो 1309 येतो. म्हणून 7 हा 18च्या पुढे लिहिण्यास योग्य अंक आहे. 7 हा अंक 18च्या पुढे भागाकाराच्या रेषेच्या वर 9च्या पुढे लिहा. आपल्याला 97
ही संख्या मिळाली. 1309 मधून 187 व 7 यांचा गुणाकार 1309 वजा करा, बाकी शून्य येते. आपण वर्गमूळ काढण्यासाठी क्रिया पूर्ण केली. 9409 चे वर्गमूळ 97. आता आपण उदाहरण संग्रह 4 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 2. भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढा. 1. 54,756. संख्येच्या वर आणि डावीकडे बाजूला दाखवल्याप्रमाणे रेषा काढा. आपल्याला प्रथम जोड्या ठरवणे गरजेचे आहे. आपण एकक स्थानच्या अंकापासून सुरुवात करू. आपल्याला 2 जोड्या मिळाल्या आणि 1 अंक शिल्लक आहे, त्याचा एक गट. आता आपण भागाकाराला सुरुवात करू. आपण पहिला 5 हा अंक घेऊ. 5 ला जवळची आणि 5 पेक्षा लहान वर्ग संख्या 4 आहे. 4 चे वर्गमूळ 2 आहे. 2 हा अंक रेषेच्या वर व डावीकडे लिहा. बाजूला दाखवल्याप्रमाणे नंतर 5 मधून 4 वजा करा, बाकी 1 आली. डावीकडे रेषेच्या डावीकडे 2 मध्ये तोच अंक मिळवा, त्याची बेरीज 4 आली. नंतर खाली दुसरी जोडी 47 घ्या आणि उरलेली बाकी 1 च्या पुढे लिहा. आपल्याला 147 ही संख्या मिळाली. आता आपल्याला 4 च्या पुढे कोणता अंक लिहायचा ते शोधायचे आहे, ज्यांचा गुणाकार 147 इतका किंवा त्यापेक्षा लहान असेल. 43 गुणिले 3 बरोबर 129. आता 3 हा अंक आडव्या रेषेच्या वर आणि डावीकडे लिहा. आपण 4 च्या पुढे 3 लिहू. 43 मध्ये 3 मिळवू. आपल्याला मिळाले 46. आता पुढची जोडी 56 ही 18 च्या पुढे लिहा. 46 च्या पुढचा अंक शोधा की त्याने गुणल्यावर गुणाकार 1856 येईल. तो अंक 4 आहे. आपण 46 च्या पुढे 4 लिहू आणि रेषेच्या वर आणि डावीकडे 4 लिहू. 464 ला 4 ने गुणले असता उत्तर आले 1856. ते वजा केल्यावर बाकी 0 आली आणि डावीकडची बेरीज 468 आली. म्हणून 54,756 चे वर्गमूळ 234. 2. 7,921. 7,921 लिहून त्याच्या वर आणि डावीकडे आडवी रेष काढा. आपण 79 व 21 वर दाखवण्यासाठी आडवी रेघ मारू. आता 79 ची पहिली जोडी घ्या. 79 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणून 79 पेक्षा लहान मोठ्यात मोठी वर्ग संख्या आहे 64. 64 चे वर्गमूळ 8, म्हणून 8 रेषेच्या वर व डावीकडे लिहू. 8 गुणिले 8 चा गुणाकार 64 हे 79 मधून वजा करा. आता बाकी 15 आली. लिहिलेल्या 8 मध्ये 8 मिळवा. बेरीज 16 आली. आता पुढील गट 21 हा 15 च्या पुढे लिहा. आता संख्या आली 1521. आता 16 च्या पुढचा योग्य अंक शोधा. तोच अंक 8 च्या उजवीकडे लिहा. तो अंक 9 आहे. 1521 मधून 1521 वजा केले, बाकी 0 आली. या प्रकारे 7,921 चे वर्गमूळ 89. 3. 3,721. अंकांच्या जोड्या लावून आणि 37 जवळची पूर्ण वर्गसंख्या शोधून आपल्याला मिळाले 6. 37 मधून 36 वजा केल्यावर आपल्याला 1 मिळाला. 6 मध्ये 6 मिळवून आपल्याला 12 मिळाले. आता 12 च्या पुढचा योग्य अंक शोधा.
तो 1 आहे. तो 12च्या पुढे लिहा. पुढची कृती अशी करा. 121 मधून 121 वजा करा, बाकी 0 आली. 121 मध्ये 1 मिळवा, बेरीज 122 आली. 3721 चे वर्गमूळ 61 आले. 4. 63,504. जोड्या करून आणि 6 पेक्षा लहान व जवळची वर्गसंख्या 4 घेतली. 6 मधून 4 वजा करून 2 मिळाले. 2 मध्ये 2 मिळवून 4 मिळाले. 4च्या उजवीकडे कोणता अंक घ्यायचा ते शोधले. तो 5 मिळाला. पुढील कृती केली. 235 मधून 225 वजा केले. आपल्याला मिळाले 10. 502 मध्ये 2 मिळवले. आपल्याला 504 मिळाले. पुढे दाखवल्याप्रमाणे 63,504 चे वर्गमूळ 252 आले. 5. 19,321. प्रथम आपण जोड्याच्या खुणा केल्या. आपल्याला जोड्या मिळाल्या 21, 93 आणि 1. भागाकार पद्धतीचा उपयोग करून 19,321 चे वर्गमूळ काढले. मित्रांनो, दिलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते आपण शिकलो आणि दिलेल्या पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढण्यासाठी अवयव पद्धत आणि भागाकार पद्धत शिकलो. आता आपण संख्यांच्या वर्गमुळांच्या अभ्यासापासून सुरुवात करूया. जेव्हा संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार केला जातो तेव्हा जे उत्तर मिळते त्याला त्या संख्येचा वर्ग म्हणतात. उदाहरणार्थ 5 गुणिले 5 बरोबर 25 संख्येचा वर्ग पाया आणि घातांक स्वरूपात लिहू शकतो. अशा प्रकारे 25 हा 5 चा वर्ग आहे. हे पाया आणि घातांक स्वरूपात लिहू शकतो, ज्यात 5 हा पाया व 2 हा घातांक असेल. हे दर्शवते की 5 ला 5 ने गुणले आहे आणि मिळालेला गुणाकार हा 5 चा वर्ग आहे. किंवा आपण असेही म्हणू शकतो की ज्या संख्येला अगदी समान असे 2 अवयव असतात त्या संख्येला वर्गसंख्या असे म्हणतात. वरील उदाहरणात 5 आणि 5 हे 25 चे अवयव आहेत. विद्यार्थ्यांनो, दिलेली वर्गसारणी मनापासून अभ्यासा, ज्यामुळे तुम्हाला उदाहरणे सोडवणे सोपे जाईल. आता आपण संख्यांच्या वर्गमुळांचा अभ्यास करू. आधी म्हटल्याप्रमाणे ज्या संख्येला अगदी समान असे 2 अवयव असतात त्या संख्येला वर्गसंख्या असे म्हणतात. त्या संख्येतल्या प्रत्येक अवयवाला त्या संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात. उदाहरण 17 गुणिले 17 बरोबर 289. म्हणून आपण म्हणू शकतो की 17 चा वर्ग बरोबर 289. म्हणून 289 चे वर्गमूळ बरोबर 17. वर्गमूळ लिहिणे आणि वाचणे. 1. वर्गमूळ हे चिन्ह वापरून लिहिले जाते. आणि 2. वर्गमुळात हे चिन्ह धन वर्गमूळ दर्शवते आणि वजा वर्गमुळात हे वजा चिन्ह ऋण वर्गमूळ दर्शवते. उदाहरण 36 चे वर्गमूळ म्हणजे 36 चे धन वर्गमूळ बरोबर अधिक 6 हे आहे आणि वजा 36 चे वर्गमूळ म्हणजे 36 चे ऋण वर्गमूळ बरोबर वजा 6 आहे. लक्षात ठेवा, वर्गसंख्येच्या वर्गाचे वर्गमूळ ही तीच संख्या असते. उदाहरणार्थ 2 वर्ग चे वर्गमूळ बरोबर 2. 17 वर्ग चे वर्गमूळ बरोबर 17. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की प्रत्येक वर्गसंख्येचे 2 वर्गमूळ असतात. 0 हा याला अपवाद आहे आणि ही वर्गमुळे एकमेकांच्या विरुद्ध संख्या असतात. उदाहरणार्थ 49 चे वर्गमूळ. 49 ला 7 आणि वजा 7 ही 2 वर्गमुळे आहेत. म्हणजेच 49 बरोबर 7 गुणिले 7 म्हणून 49 चे वर्गमूळ बरोबर 7 आणि 49 बरोबर वजा 7 गुणिले वजा 7 सुद्धा आहे, कारण गुणाकारात वजा गुणिले वजा हे अधिक होते. म्हणून
49 चे वर्गमूळ बरोबर -7. म्हणून 7 आणि -7 ही दोन्ही 49 ची वर्गमुळे आहेत आणि ती एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आता आपण उदाहरण संग्रह 2 सोडवूया. इथे तुम्हाला 9, 25, 100, 196 आणि 576 या संख्यांची वर्गमुळे लिहायची आहेत. संख्यांचे वर्गमूळ काढण्यासाठी आपण दिलेल्या संख्येचे अवयव पहिल्यांदा लिहूया. 1. 9 बरोबर 3 गुणिले 3, म्हणून 9 चे वर्गमूळ बरोबर 3. 2. 25 बरोबर 5 गुणिले 5, म्हणून 25 चे वर्गमूळ बरोबर 5. 3. 100 बरोबर 10 गुणिले 10, म्हणून 100 चे वर्गमूळ बरोबर 10. 4. 196 बरोबर 14 गुणिले 14, म्हणून 196 चे वर्गमूळ बरोबर 14. 5. 576 बरोबर 24 गुणिले 24, म्हणून 576 चे वर्गमूळ बरोबर 24. विद्यार्थ्यांनो, आपण आधी संख्यांचे धन आणि ऋण वर्गमुळे असा उल्लेख केला आहे. आता आपण त्याचं वाचन कसं करायचं ते पाहूया. 64 चे वर्गमूळ हे उदाहरण घेऊया. वर्गमुळाचे सांख्यिकी चिन्ह पडद्यावर पहा. आता 64 चे धनवर्गमूळ बरोबर 8 याला 64 चे वर्गमूळ बरोबर 8 असे लिहिले जाते आणि 64 चे ऋणवर्गमूळ बरोबर -8 याला 64 चे ऋणवर्गमूळ बरोबर -8 असे लिहिले जाते. या सर्व माहितीवरून आपण उदाहरण संग्रह 3 सोडवू. ए. खालील संख्यांचे वाचन शब्दात लिहा. 1. 324 चे धनवर्गमूळ. 2. 324 चे ऋणवर्गमूळ. 3. 625 चे ऋणवर्गमूळ. 4. 625 चे धनवर्गमूळ. बी. आता चिन्हात लिहा. 1. 400 चे धनवर्गमूळ. 2. 81 चे ऋणवर्गमूळ. 3. 121 चे ऋणवर्गमूळ. 4. 1 चे धनवर्गमूळ. सी. आता आपण किमती लिहू. 1. 9 चे ऋणवर्गमूळ बरोबर -3. 2. 25 चे धनवर्गमूळ बरोबर 5. 3. 25 चे ऋणवर्गमूळ बरोबर -5. 4. 121 चे ऋणवर्गमूळ बरोबर -11. 5. 100 चे धनवर्गमूळ बरोबर 10. भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. तुम्ही या अगोदर भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्याची पद्धत शिकलेल्या आहात. याची पुन्हा उजळणी करूया. आपण 64,009 या संख्येचे वर्गमूळ काढू. पहिल्यांदा आपण उजवीकडून डावीकडे गट तयार करू. म्हणजेच 64,009 याचे 09, 40, 6 असे गट तयार करू शकतो. पहिल्यांदा डावीकडील संख्या लक्षात घ्या. म्हणजेच 6 अशी संख्या विचारात घ्या की ज्याचा वर्ग 6 पेक्षा लहान आहे. आता 1 चा वर्ग बरोबर 1, 2 चा वर्ग बरोबर 4, 3 चा वर्ग बरोबर 9. म्हणून आपण 2 चा वर्ग घेऊ. त्याचा वर्ग 6 पेक्षा लहान आहे. आता 2 रेषेच्या डाव्या बाजूला आणि रेषेच्या वरच्या बाजूला लिहा. आता 2 गुणिले 2 बरोबर 4. 6 मधून 4 वजा केल्यास आपल्याला 2 ही संख्या मिळते. आता पुढील गटातून खालच्या स्थानी संख्या घ्या. म्हणजेच 40 आणि 2 च्या पुढे त्याला ठेवा. आता आपल्याला रेषेच्या आतमध्ये 240 ही संख्या मिळते. त्याच वेळी डाव्या बाजूच्या वर आपण फक्त 2 लिहू. आता आपण 6 च्या वर लिहिलेली संख्या 2 या संख्येमध्ये मिळवू. डाव्या बाजूच्या वर इथे आपणास 2 अधिक 2 बरोबर 4 मिळते. आता आपल्याला 4 भागाकार रेषेच्या बाहेरील बाजूस आणि 240 हे रेषेच्या आतील बाजूस मिळतील. विद्यार्थ्यांनो, आता 4 च्या उजव्या बाजूला ठेवल्या जाणाऱ्या संख्येबद्दल विचार करा. तिला 2 अंकी संख्या बनवायची आहे. अशा समान संख्या घ्या की त्यांचा गुणाकार 240 इतका किंवा 240 पेक्षा लहान असेल. जर आपण 4 च्या उजव्या बाजूला 4 ही संख्या ठेवली तर आपल्याला 44 ही संख्या मिळते. आपण आता
44 गुणण्यासाठी सारखीच संख्या घेऊ म्हणजे 4 आणि पहा आपणास उत्तर काय मिळते. 44 गुणिले 4 बरोबर 176. पण आपल्याला 240 किंवा त्यापेक्षा लहान संख्येची गरज आहे, म्हणून दुसरी संख्या 5 घेऊन आपण प्रयत्न करूया. 4 नंतर 5 ठेवून आपल्याला 45 ही संख्या मिळते. आपण आता त्या संख्येला सारख्याच संख्येने म्हणजे 5 ने गुणल्यास आपल्याला 225 मिळते. 225 हे 240 पेक्षा लहान आहे आणि म्हणून आपण 45 गुणिले 5 केल्यास आपल्याला 225 मिळते. आता 225 ही संख्या 240च्या खाली लिहा. आपल्याला 240 मधून 225 वजा केल्यास 15 ही संख्या मिळते. आता पुढील गट म्हणजे 09 ही संख्या 15च्या पुढे घ्या. 1509 ही संख्या आपल्याला मिळते आणि त्याच वेळी रेषेच्या वर आपण 5 लिहू. डाव्या बाजूच्या वर क्षितिज समांतर रेषेच्या वर 2 नंतर 5 मिळवू. इथे आपल्याला 50 मिळते. आता त्याच पद्धतीने 3 अंकी संख्या मिळवण्यासाठी आपण 50च्या पुढे एक संख्या घेऊ आणि या 3 अंकी संख्येला त्याच समान संख्येने गुणू जी आपण घेणार आहोत. जर आपण 50 नंतर 3 लिहिले तर आपल्याला 503 ही संख्या मिळते. आपण पुन्हा 503 ला 3 ने गुणल्यास ज्याला आपण एकक स्थानचा पडताळा घेण्यासाठी घेतले होते तिथे आपणास गुणाकार 1509 हा मिळेल की नाही. 503 गुणिले 3 बरोबर 1509 हे मिळते. आता आपण रेषेच्या आतील बाजूस 1509 मधून 1509 वजा केल्यास आपल्याला बाकी 0 मिळेल. त्याच वेळेला डाव्या बाजूच्या वर आपल्याला 3 ही संख्या 503च्या वरच्या रेषेला असणाऱ्या संख्येत मिळवू. डाव्या बाजूला 506 ही संख्या मिळते. कृपया आपण ही नोंद घ्या की आपण आपले उत्तर बरोबर आहे की नाही हे पडताळू शकतो. कायम लक्षात ठेवा की बेरजेनंतर शेवटची मिळालेली संख्या भागाकार मिळालेल्या संख्येच्या दुप्पट असते. यामध्ये बेरजेनंतर मिळालेली संख्या 506 ही भागाकार मिळालेल्या 253च्या दुप्पट आहे. अशा प्रकारे आपल्याला 64,009 चे वर्गमूळ बरोबर 253 हे मिळते. पूर्ण वर्ग असलेल्या व पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या याकडे येऊया. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा की सर्व संख्या पूर्ण वर्ग नसतात. आता आपण काही संख्या विचारात घेऊया. उदाहरणार्थ 2, 3, 4, 5, 20, 25, 27, 48, 64, 81, 93, 100 या संख्यांचे पुष्कळ पद्धतीने वर्गीकरण करता येते. वरील संख्यांचे सम व विषम संख्या असे वर्गीकरण करता येऊ शकते. मूळ आणि संयुक्त संख्या तर काही संख्यांचे वर्गीकरण वर्ग असलेल्या व वर्ग नसलेल्या संख्या असे सुद्धा असू शकते. इथे 2, 3, 5, 27, 93, 20 आणि 48 या सर्व संख्या वर्ग नसलेल्या संख्या आहेत. पण 4 हा 2चा वर्ग आहे. 25 हा 5 या संख्येचा वर्ग आहे. 64 हा 8 या संख्येचा वर्ग आहे. 81 हा 9 या संख्येचा वर्ग आहे. 100 हा 10 या संख्येचा वर्ग आहे. 4, 25, 64, 81, 100 या वरील उदाहरणातील संख्या या पूर्णांक संख्यांचे वर्ग आहेत. अशा संख्यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. 2, 3, 5, 27, 93, 20 आणि 48 या संख्या कोणत्याही पूर्णांक संख्यांचे वर्ग नाहीत, म्हणून त्या संख्या पूर्ण वर्ग नाहीत. टीप: आपण आता असा निष्कर्ष काढू शकतो की दिलेल्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत जर एकक स्थानचा अंक 2, 3, 7 किंवा 8 असेल. उदाहरणार्थ 12, 33, 47, 398 इत्यादी. आता 2 विषम संख्येबरोबर शेवटची संख्या 0 असेल. उदाहरणार्थ 1000, 150 किंवा 1330. आता 3 एकक स्थानी 5 असेल आणि दशम स्थानचा अंक 2 पेक्षा वेगळा असेल. उदाहरणार्थ 235, 1845, 565. विद्यार्थ्यांनो, कायम लक्षात ठेवा की वरील मुद्दे हे पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांच्या बाबतीत आहेत. यामुळे
तुमच्यासाठी पूर्ण वर्ग असलेल्या संख्या ओळखण्यासाठी सोपे जाईल. भरपूर विद्यार्थी गोंधळात पडतात की फक्त पूर्ण वर्ग संख्यांचे वर्गमूळ असते. हे चुकीचे आहे. ज्या संख्या पूर्ण वर्ग नसतात त्यांचे सुद्धा वर्गमूळ असते. उदाहरणार्थ, 5 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. 5 चे वर्गमूळ बरोबर 2.236067 टिंब टिंब टिंब. टिंबांचा अर्थ पुढे अमर्याद अंक आहेत, म्हणजेच अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे ज्याचा शेवट होत नाही पण ती पुढे पुढे वाढत जातात. आता आपण काटकोन त्रिकोणाचे उदाहरण घेऊया. यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांचे वर्गमूळ काढायचे आहे. प्रश्न: एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 2 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर आहेत, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. काटकोन त्रिकोण ABC. लांबी AB बरोबर 2 सेंटीमीटर, लांबी BC बरोबर 4 सेंटीमीटर, माप कोन B बरोबर 90 अंश. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार लांबी AC वर्ग बरोबर लांबी AB वर्ग अधिक लांबी BC वर्ग बरोबर 2 चा घात 2 अधिक 4 चा घात 2 बरोबर 4 अधिक 16. म्हणून लांबी AC वर्ग बरोबर 20. म्हणून AC ची लांबी बरोबर 20 चे वर्गमूळ. आता आपण उदाहरण संग्रह 4 सोडवूया. 1. लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 7 सेंटीमीटर असलेल्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. उकल: आयत ABCD मध्ये माप कोन B बरोबर 90 आहे. AB ची लांबी बरोबर 7 सेंटीमीटर आहे आणि BC ची लांबी बरोबर 12 सेंटीमीटर आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार लांबी AC वर्ग बरोबर लांबी AB वर्ग अधिक लांबी BC वर्ग बरोबर 7 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर 49 अधिक 144 बरोबर 193. म्हणून लांबी AC बरोबर वर्गमुळात 193. उत्तर: आयताच्या कर्णाची लांबी वर्गमुळात 193 सेंटीमीटर आहे. आता पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येच्या वर्गमुळाची अंदाजे किंमत काढण्यास शिकूया. 20 या पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे आणि मग वर्गमुळांच्या दशमान किमतीची व्यवहारात गरजेप्रमाणे 3, 2 किंवा 1 दशांश स्थळापर्यंत अंदाजे किंमत काढू. पडद्यावरती पहा व भागाकार पद्धत अभ्यासा. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांच्या वर्गमुळात दशांश चिन्हानंतर अमर्याद अंक असतात आणि ते अपूर्णांक असतात. म्हणून आपण अशा संख्या ज्या 4 दशांश स्थळ, 3 दशांश स्थळ, 2 दशांश स्थळ व 1 दशांश स्थळापर्यंत आवश्यकतेनुसार कमी होऊ शकतात, अशा संख्यांच्या वर्गमुळांची अंदाजे किंमत कशी काढायची ते शिकणार आहोत. 3 दशांश स्थळापर्यंत अंदाजे किंमत ठरवण्यासाठी वर्गमुळाची 4 दशांश स्थळापर्यंतची किंमत विचारात घेतात. जर चौथ्या दशांश स्थळातील अंक 5 किंवा त्यापेक्षा मोठा असेल तर तो व पुढील सर्व अंक सोडून तिसऱ्या दशांश स्थळातील अंक 1 ने वाढवतात. 1. चौथ्या स्थानावरील 1 हा अंक 5 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण 1 आणि पुढील सर्व अंक वगळू आणि वर्गमुळात 20 ची तिसऱ्या दशांश स्थळापर्यंत म्हणजे 4.472 अशी अंदाजे किंमत लिहू. 2. वर्गमुळाची अंदाजे किंमत 2 दशांश स्थळापर्यंत हवी असेल तर वर्गमुळातील तिसऱ्या दशांश स्थळातील अंक विचारात घेऊन वरील प्रमाणेच कृती करा. उदाहरणार्थ, 20 चे वर्गमूळ बरोबर 4.472. 20 चे वर्गमूळ बरोबर 4.473. वर्गमुळात 20 याची अंदाजे किंमत 2 दशांश स्थळापर्यंत 4.47 आहे. आता दुसऱ्या दशांश स्थळातील 7 हा अंक 5 पेक्षा मोठा आहे. हा अंक 5 किंवा त्यापेक्षा मोठा आहे, म्हणून तो आणि पुढील सर्व अंक सोडून पहिल्या दशांश स्थळातील अंक 1 ने वाढतो. 20 चे वर्गमूळ याची अंदाजे किंमत कशी काढली ते पडद्यावर पहा. यावरून तुम्ही इतर संख्यांची सुद्धा अंदाजे किंमत आणि वर्गमूळ हे काढू शकता.